नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचं मूळ कारण आहे झाडाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळं उष्णतेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर मित्रांनो, आपण झाडे नसते तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. स्वतः उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात, दुसऱ्यांसाठी फळे सुद्धा धारण करतात, ते वृक्ष जणू सत्पुरुष आहेत असे त्यांचे यथार्थ वर्णन सुभाष टिकारांनी केले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी झाडे नसती तर विविध रंगाची व आकारांची पाने नसती, सुगंधी फुले नसती, मग रसाळ फळे कुठली, मग शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळगौरीला 16 प्रकारची पत्री कुठून मिळाली असती. झाडी नसती तर हापूस आंबा खायला कसा मिळाला असता, कच्ची कैरी, लालबुन सफरचंद, डाळिंब, अननस या फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा धुंद परिमल आणि वेळ लावणारी सौंदर्य नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वड्यांच्या पारंब्याचा खेळ, पारिजातकाचा सडा या सर्व गोष्टीतील मोजच हरवली असती. मित्रांनो, आज अनेक औषधी वनस्पतीपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशीचा बेड, सब्जा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदायी आहेत. झाडी नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडी नसती तर मित्रांनो, झाडी नसती तर वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते, पाऊस आला नसता तर मातीचे धूप थांबली नसती, चंदनाच्या झाडे नसते तर विरहातला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडी नसते तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता. मित्रांनो, असे अनेक कारणे आहेत ते आपल्याला झाडापासून खूप फायदे आहे. त्यामुळे मित्रांनो, झाडे आपल्याला लावणे अत्यंत गरजेचे आहे. झाडी नसती तर कवी मंडळीची फार अडचण झाली असती. त्या तरुतळी विसरले गीत अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माण झाली नसती. झाडी नसती तर अनेकांची संकेतस्थळे हरवली असती. ललनानी श्रावणात झोके कुठे बांधले असते. सुगरण पक्षांनी आपला घरोटा कुठे बांधला असता. झाडी नसते तर गजराज सारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते. प्रत्येक शुभ प्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी आमटीच्या फोडणीचा लज्जत कडीपत्ता वाढवतो. झाडी नसती तर माणसाच्या जीवनातील हिरवेपणा हरवला असता. मग चांदोबा कुठे लपला असता. हिरव्या चाफ्याचा सुगंध लपवण्याची गरज पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षविना सर्व जीवन वृक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडाशी निगडीत आहे की त्यामुळे माणूस आपल्या वंशावळीचा वंशवृक्ष असे सार्थ विधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर हे मानवी जीवन नष्ट होईल. तसेच संत तुकाराम महाराजांनी झाडांना आपले सगळे सोयरे म्हटले आहे. झाडे हेच आपले खरे मित्र आहेत. झाडे आपल्याला प्राणवायू व फळे इत्यादी देतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला सावली देखील देतात. म्हणून वृक्ष हेच आपले खरे सगळे सोयरे व खरे मित्र आहे. म्हणून आपण सर्वांनी वृक्ष लावली पाहिजेत. झाडी नसती तर आपणही नसतो, हे मात्र एवढेच खरे आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.